हिला काय झालं? फाल्गुनी काय झालं? तेजस काय झालं हिला? मैत्रिणी कुठे आहे? रीमा बोला ना, कुठे आहेत? मैथिली मावशींनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि स्वतःला संपवलं. आणि शतग्रीव मैथिली मावशींची बॉडी आणि आपल्या रीमाला घेऊन गेला. नेत्रा, शतग्रीवने मैथिलीताईंना अट घातली होती. तो म्हणाला मी स्वतःला संपवलंय तर मी रीमाला संपवेन. मैथिलीताईने म्हणून स्वतःला गोळी मारून संपवून टाकलं. पण तुमच्याकडे कुंकू होतं ना, त्याचं काय? कुंकू कुंकू आमच्याकडे नव्हतं, ते मेघनाकडे होतं. मेघनाकडे कसं गेलं, कुठून गेलं, तिने कसं चोरलं काहीच माहिती, पण आमच्याकडे नव्हतं कुंकू. खरंच खूप मोठ्या मनाच्या होत्या त्या. भाऊजी, फाल्गुनीताई कशा आहेत? आता ठीक आहे, ती रिकवर व्हायला थोडासा वेळ लागेल. खूप मोठा धक्का बसलाय तिला. तन्मय आहे तिच्यासोबत. थोड्या वेळाने मी पण जाईन पुन्हा. डॉक्टरांनी सांगितलं काही जुने मेडिकल रिपोर्ट्स लागतील, तेच घ्यायला आलो होतो. पण मला एक कळत नाहीये, त्या मेघनाचा शतग्रीवशी काय संबंध आहे? शतग्रीवची हस्तक आहे. शतग्रीवचा आणि मेघनाचा काय संबंध आहे ते मी सांगतो. सॉरी 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 काय सॉरी? अजून काय काय करून ठेवलंय, त्याचा त्रास होणार आहे आम्हाला. तू मेघनाला घेऊन आला होतास, मग हे कालच का रे कबूल केलंस? दादा, अरे कुठल्या तोंडाने सांगणार होतो? अरे काका, तू काय करून ठेवलंयस हे? आता कसं हँडल करायचं हे सगळं? केदार, जे तू शेखर भाऊजींच्या बाबतीत केलंस तेच तू अद्वैतच्या बाबतीत करायला निघालेलास. शेखर भाऊजींच्या आयुष्यात जसं रुपाली म्हात्रेला पेरलंस तसं तू मेघनाला अद्वैतच्या आयुष्यात पेरायला निघालास. मला लाज वाटते तुझी. माणसाच्या रूपातला हैवान आहेस तू, हैवान. आणखी काय काय करून ठेवलंयस तेही सांग आता. मी जे काही केलं होतं ते सगळं सांगितलं. खरं तर आजच मी मेघनाला स्वतः भेटणार होतो आणि तिला हे सगळं थांबायला सांगणार होतो, पण नेमकं आज हे घडलं. केदार, तुझी पाप या घराला अजून काय काय भोगायला लावणार आहे ना माहित नाही. मला प्लीज तुझं काहीच ऐकायचं नाहीये. केतकी,
केतकी ती मेघना आजारी होती, मी तिच्या घरी गेलो होतो, ते सगळं काय विचारतोय मी? तो हे आमच्याच प्लॅनचा एक भाग होता. तुला कळतंय का तू काय करून ठेवलंस ते? तू स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं रचत केलंस, पण ती मेघना शतग्रीवला जाऊन सामील झाली. तिच्यामुळे शतग्रीव रीमाला घेऊन गेलाय. अरे काय होणार आहे सॉरीमुळे? काय होणार आहे या सॉरीनी? रीमाला काही झालं तर? बोल, काय करायचं? रीमाला काही झालं तर? काही नाही होणार रे मला. आपण तिला काही होऊ द्यायचं नाही. नेत्रा, आपल्या रीमाला वाचवण्यासाठी जे काही करायचं असेल ते करायला मी तयार आहे. आता सगळं देवी आईच्या हातात आहे. आत्या, देवी आईला साकडं घालूया. ती मार्ग दाखवेल. आधी आपण एक काम करूया.